नमस्कार, मी मनीषा डोके माऊली किचन अँड गार्डन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. मी इथं अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. या मसूर डाळीमध्ये पाणी घालून ही थोडा वेळ काय करायची, भिजत ठेवायची आहे. आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. आता मी इथं काय केलेलं आहे, एक पालकाची जुडी स्वच्छ निसून घेतलेली आहे. तिचे देठ वगैरे काढून घेतलेले आहेत, फक्त पालाच घेतलेला आहे. आपण आता अगोदर स्वच्छ पालक धुवून घेऊयात. कधीही पालक म्हणूनच नाही तर कोणतीही हिरवी भाजी चिरण्या अगोदरच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये असणारे जीवनसत्वाचा नाश होत नाही किंवा नष्ट होत नाहीत ते जीवनसत्व. मग आता काय करायचं, ही पालक भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण तिला बारीक बारीक अशी चिरून घेऊयात. आता आपण काय करणार आहेत, आज बनवणार आहोत मसूर डाळ आणि पालक. तर या अशा वेळेस काय करायचं, पालक अजिबात आपण अगोदर वाफवून किंवा उकडून घेणार नाही आहेत, तो डायरेक्ट असं शिजायला टाकणार आहोत. त्यासाठी काय करायचं, आधी बारीक बारीक अशी पालक भाजी चिरून घ्यायची आहे. आता आपली इथं पालक भाजी चिरून झालेली आहे. आपण आता काय करू, एक मीडियम साईजचा मी इथं कांदा घेतलेला आहे. कांदा पण काय करायचं आहे, उभा उभा असं चिरून घ्यायचं आहे. कांद्याचे सगळे उभे काप करून घ्यायचे आहेत. काय होतं, मुलं पालेभाज्या खातच नाहीत, पण आपण जर त्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या ना तर नक्कीच मुलं, मला वाटतं की पालेभाज्या नक्कीच खातील. आता मी पालक भाजी बनवणार आहे, ती आपण जी नेहमीच्या पद्धतीत थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही पालकाची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर आता आपल्या इथं कांदाही चिरून झालेला आहे. आपण तो काय करूया, चांगला कुस्करून घेऊया, की जेणेकरून तो तेलामध्ये लवकर तळला जाईल किंवा परतल्या जाईल. त्याच्यामुळं कांदा काय करायचा, चिरून घेतल्यानंतर तो मी उभा चिरलेला आहे, तो कुस्करून घेतलेला आहे. आता आपण एका प्लेटेमध्ये तो काढून घेऊयात. नंतर इकडं काय केलं, मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हिरव्या मिरच्या काय होतं, अखंड जर टाकल्या तर तो व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळं मी काय करते, इथं मिरच्यांचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. नंतर लसणाची एक कुडी मी निवडून घेतलेली होती छान, ती घातलेली आहे. नंतर थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपलं इथं मिश्रण सगळं वाटून झालेलं आहे. एकदम बारीक असं मी वाटून काढून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं. आता गॅसवर काय करायचं, पातेलं मांडून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं तेल घालायचं आहे. मी तर 2 ते 3 तेलाच्या किटलीमधल्या पळ्या 2 ते 3 घातलेल्या आहेत तेलाच्या. आणि त्यामध्ये काय करायचं, आता तिथं तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, मोहरी घालायची. मोहरी तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपण जो उभा चिरून घेतलेला कांदा होता की नाही, तो घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आणि कांदा छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, हिरव्या मिरचीचा ठेचा जो आपण मिक्सरला बारीक करून घेतला होता की नाही, तो घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्याबरोबरच. आणि नंतर त्यामध्ये काय करायचं, आपण जो बारीक चिरून घेतलेला पालक होता की नाही, तो घालायचा आहे. इथं जरी भाजी जास्त दिसत असली तरी काय होतं, शिजल्यानंतर भाजी ही कमी होते. आता पातेलं भरलं आहे त्या भाजीने, पण ती शिजल्याच्या नंतर भाजी कमी होते. आता त्यामध्ये हिरवा पालक आपण घातलेला आहे. नंतर त्यामध्ये काय करायचं, आपण जी भिजत घातलेली मसूर डाळ होती की नाही, ती घालायची आहे. डाळ पण इथं छान भिजलेली आहे, ती घालून घेऊयात. आणि आता छान हे काय करायचं आहे, खालीवर करून पालक आणि फोडणी आपण जे घातलं होतं की नाही, ते परतून घ्यायचे. काय आहे, पालक हा आहारात असलाच पाहिजे, किमान आठवड्यातून एकदा तरी पालकाची भाजी खाण्यात आली पाहिजे. कारण पालकामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम व तसेच बरेच जीवनसत्वांनी समृद्ध असणारी ही एक हिरवी पालेभाजी आहे. त्यामुळं पालक हा आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या आहारामध्ये खाण्यामध्ये आलाच पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये मी गरम मसाला आणि धने पावडर घातलेले, ही फोडणीत घातली तरीही चालते. आणि मग नंतर आपल्याला जेवढी भाजी हवी आहे की नाही, तेवढं काय करायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. आणि भाजी शिजत असतानाच त्यामध्ये काय करायचं,
थोडंसं 1 ते 2 चमचे इथं मी शेंगदाण्याचं बारीक कूट घातलेलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये. आणि आता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. आपली तयार आहे मसूर डाळ पालकची भाजी. ही भाजी खायला खूप वेगळ्या अशी चवीची लागते. आपण नेहमी जी पालकाची भाजी खातो की नाही त्यापेक्षा एकदम वेगळ्या चवीची अशी ही मसूर डाळ पालकाची भाजी इथं तयार आहे. बाय.